गुड इव्हनिंग, जय महाराष्ट्र। मी श्रीकांत कडू घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ। तर नाद आनंदाचा या माझ्या यूट्यूब चॅनलमधून तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत। तर आज मी आलेलो आहे कुर्ला साकीनाका रोडला झरीमरी येथे। तर आज आपण एका नवीन व्हिडिओचं शूटिंग केलेलं आहे। तर आज आपण बघणार आहोत विमानं कशी लँडिंग करतात आणि कशी उड्डाण करतात। तर आज आपण आलेलो आहोत इंटरनॅशनल एअरपोर्ट। तर हे बघा विमान आपल्या डोक्यावरून गेलेलं आहे। तर आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ। तर आज आपण पाहणार आहोत विमानं लँडिंग आणि टेक ऑफ कशी करतात ते। तर झरीमरी हिल स्टेशनला आपण जाणार आहोत। तर आपण आलेलो आहोत कुर्ला साकीनाका रोडला। तर वाहनांची थोडीफार गर्दी आहे आणि पाऊस पडत होता। तर मी रेनकोट घातलेला आहे, पाऊस पडून गेलेला आहे। तर पुन्हा पाऊस कधी येईल सांगू शकत नाही, म्हणून मी रेनकोटसुद्धा घातलेला आहे। तर आपण थोड्याच वेळात आता झरीमरी हिल स्टेशनच्या इकडे जाणार आहोत। तर एक विमान येताना दिसतं आपल्याला। तर मी पण व्हिडिओ काढण्यासाठी उत्सुक होतो आणि लहानपणी आपण खूप विमानं बघितली डोक्यावरून जाताना। आपण लहानपणी खूप मजा घ्यायचो, ए विमान आला असं म्हणून, आणि नाचायचो, उड्या मारायचो। पण आज तो क्षण आला आहे की विमानं खरोखरच एकदम डोक्यावरून गेलेली दिसत आहेत आपल्याला। तर तेच व्हिडिओ शूट करण्यासाठी आज मी आलेलो आहे। तर समोरून बघते आपण विमान किती वेगाने येत आहे आणि आता आपल्या डोक्यावरून जाणार आहे। तर वाव, खूपच सुंदर असा नजारा बघायला भेटला। तर पुन्हा एकदा एक नवे विमान आपल्या डोक्यावरून जाण्यासाठी तयार आहे। तर बघू शकता आपण कंपाऊंडची वॉल किती सुंदररित्या रंगवलेली आहे। तर पुन्हा एक विमान आलेले आपल्या डोक्यावरून जाण्यासाठी। तर तोच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमधून। तर विमान समोर आपल्याला येताना दिसत आहे। हे आता विमान लँडिंग करणार आहे। तर आपण बघू शकता की किती जवळून डोक्यावरून विमान आपल्या चाललेलं आहे। तर घ्या अनुभव, हा मी सुद्धा घेतलेला आहे। तर इथून सरळ गेल्यानंतर या गल्लीतून झरीमरी हिल स्टेशन लागतं आपल्याला। तर तिथे एक दर्गासुद्धा आहे वर गेल्यानंतर। तर आपण बघूया आता आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी कुठे जागा मिळते ती। माझा मित्र अवधेशसुद्धा माझ्यासोबत आहे। तर या इथून असं सरळ पुढे चालत गेल्यानंतर झरीमरी हिल स्टेशन लागेल। ही सगळी वस्ती आहे एअरपोर्टच्या बाजूला। तर त्यांना तर सवय झाली आहे विमानांच्या आवाजाची। तर आपण हा अनुभव जवळून घेऊया जरासा, कारण की मी तरी विमान कधीच जवळून बघितला नव्हता। तर आज आपण विमान एकदम जवळून पाहणार आहोत आणि हाच घेतलेला अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती आहे तुम्हाला। तर हे पाहू शकता आपण झरीमरी हिल स्टेशनला आपण पोचलेलो आहोत आणि इथे खूपच घाण पसरलेली आहे आणि पाऊस पडल्यामुळे चिखलसुद्धा झालेला। तर या चिखलातून आपल्याला पुढे जाऊन विमानं बघायची आहेत। तर आपण बघताय विमान टेक ऑफ करण्यासाठी उभं आहे इंडिगो एअरलाइन्सचं। तर हे पहा, मी आलेलो आहे, इंडिगो एअरलाइन्सचं विमान आपल्यासमोर दिसत आहे आणि मी व्हिडिओ शूट करत आहे। खूपच आनंद वाटते, खूपच प्रसन्न वातावरण आहे आणि हा चित्तथरारक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे आहे झरीमरी हिल स्टेशन। इथे नागरिक राहतात एअरपोर्टच्या बाजूला। तर इंडिगोचं विमान टेक ऑफ करण्यासाठी रेडी आहे। तर आता आपण बघू शकता हे आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई। तर मित्रांनो, आता आपण हे बघतोय ते एअर इंडियाचं विमान आहे, ते उड्डाणासाठी तयार आहे।
ते या धावपट्टीवर रांगेत उभे राहतात। आकाशा एअरलाइन्सचं विमान आता आपण बघू शकताय लँडिंग करते आणि या सेकंदातच तो धावपट्टीला टच करणार आहे। तर खूपच यशस्वीरित्या लँडिंग केलेली आपण बघू शकता आकाशा एअरलाइन्सचं विमान। आणि आता विस्तारा एअरलाइन्सचं विमान आता उडण्यासाठी तयार आहे। अरे वा, अजून इंडिगोचं विमानसुद्धा लँडिंगसाठी आलं। तर आता 2 विमानांची लँडिंग झाली आणि आता विस्तारा एअरलाइन्सची वेळ आलेली आहे। तर एका मागोमाग एक 2-2 मिनिटांनी एक विमान उतरलं की एक विमान टेक ऑफ करतं। तर विस्तारा एअरलाइन्सच्या विमानाने आता वळण घेतलेलं आहे धावपट्टीकडे आणि विस्तारा एअरलाइन्स आता टेक ऑफ करण्यासाठी रेडी होणार आहे। आणि बघू शकता प्रचंड असा आवाज विमानाच्या इंजिनचा तुम्ही ऐकू शकता। आणि आता हे एअर इंडियाचे विमान विस्तारा मागोमाग धावपट्टीकडे वळण घेत आहे आणि आपण बघू शकता किती प्रचंड मोठा विमान लाईव्ह आपण बघत आहोत। खूपच प्रचंड मोठा विमान आहे। तर आपण बघताय विस्तारा एअरलाइन्सच्या विमानाने वेग धरलेला आहे आणि पावसाचं पाणी पडलेलं आहे धावपट्टीवर, ते पाठीमागे खूपच वेगाने फेकलं जात आहे। तर बघू शकता एअर इंडियाचं किती भलं मोठं विमान लाईव्ह बघतो आपण आणि हाच मी घेतलेला अनुभव तुमच्यासोबत प्रेक्षकांसोबत शेअर करत आहे। तर माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त ठरेल असं मला वाटतं आहे। तर तुम्हीसुद्धा मी घेतलेला हा अनुभव या व्हिडिओमार्फत अनुभवा। तर आपण बघू शकता एअर इंडियाचं मोठं भलं मोठं विमान धावपट्टीकडे टर्न घेतलेला आहे आणि त्याचा इंजिन थोड्या वेळासाठी बंद झालेला आहे। मला वाटते पुन्हा एकदा इंजिन स्टार्ट होईल जेव्हा ते रनवेकडे वळेल। हे भलं मोठं एअर इंडियाचं विमान आता धावपट्टीकडे वळालेलं आहे आणि आता प्रचंड असा आवाज आपल्याला ऐकू येणार आहे। तर हा खरंच खूप आनंद देणारा अनुभव आहे। मी हा अनुभव खूप जवळून घेतलेला आहे आणि बघू शकता इंजिन पुन्हा स्टार्ट होऊन पाणी धावपट्टीवर पडलेलं आहे, ते असं धुरळ्यासारखं उडवत आहे हे विमान। तर हे विमान आपण कल्पना करू शकतो की किती मोठा असेल। पाणी बघा कसं धुरळ्यासारखं उडवत चाललं आहे आणि थोड्याच वेळात आता हे धावपट्टी सोडून आकाशाकडे झेप घेणार आहे। तर बनून राहा व्हिडिओमध्ये, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि आपण बघू शकता हा विमान हवेत काही सेकंदातच झेपावणार आहे आणि मी कॅमेरा झूम करून तुम्हाला दाखवतो आहे की विमान आता धावपट्टी सोडून आकाशाकडे झेप घेतलेली आहे। आपण बघू शकता विमान आकाशात गेलेलं आहे आणि आता विस्तारा एअरलाइन्सचे विमान आता एका मागोमाग एक अशी विमानं उड्डाणं करत असतात, एका मागोमाग एक अशी विमानं लँडिंग करत असतात। 2-2 मिनिटांनी एक विमान उडतं, एक विमान लँडिंग करतं, एक विमान उडतं, एक विमान लँडिंग करतं। तर आपण बघू शकता हा किती खूप प्रसन्न मन करणारा अनुभव आहे। तर हा अनुभव मी खूपच जवळून घेतला आहे। लहानपणी आपण आकाशातून वरून जाताना विमान बघायचो आणि नाचायचो, उड्या मारायचो, पण आज हा अनुभव मी खूप जवळून घेतलेला आहे। आणि हे बघू शकता इंटरनॅशनल विमानतळ, इथे पॅसेंजर भरले जातात विमानात आणि इथून मग त्यांचा वेळ आली की ते धावपट्टीकडे
पुढे सरकतात आणि आपण बघू शकताय की विमानं कशी रांगेत एका मागोमाग येत आहेत धावपट्टीकडे टेक ऑफ करण्यासाठी। तर आता आपण बघतोय हे विस्तारा एअरलाइन्सचं विमान, ते मोठं विमान खूपच जवळून पाहतोय आपण। तर तुम्ही सुद्धा हा अनुभव घ्या। मी व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला। हे आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि ही आहे एअरपोर्टची धावपट्टी जी झरीमध्ये हिल स्टेशनच्या खूपच जवळ आहे आणि इथून आपल्याला विमानं खूपच जवळून बघण्याचा अनुभव घेता येतो। हे इंडिगो एअरलाइन्सचे विमान आता लँडिंग करत आहे, आपण बघू शकता। तर आता विस्तारा एअरलाइन्सचे विमान टेक ऑफ करण्यासाठी पुढे सरकत आहे। खूपच चित्तथरारक अनुभव आहे हा। मला खूप आनंद झाला इथे येऊन। कधीच विमान एवढ्या जवळून बघितलं नव्हतं। आज माझी इच्छा पूर्ण झाली। मला खूपच जवळून विमानं बघायला भेटली, ती पण लाईव्ह। मन प्रसन्न करून टाकणारं हे चित्र आहे। तर आपण बघू शकता विस्तारा एअरलाइन्स आता टेक ऑफ करण्यासाठी रेडी झालेला आहे आणि आता ते थोड्याच वेळात धावपट्टीकडे धाव घेणार आहे आणि आपण ऐकू शकता किती प्रचंड मोठा आवाज आहे या इंजिनचा। विमान उडण्यासाठी जी थ्रस्ट पॉवर दिली जाते ह्या इंजिनचीच आहे। आपण बघू शकता पाणी धावपट्टीवर पडलेलं कसं झुरळ्यासारखं फेकत आहे विमान पाठीमागे। किती पॉवर असेल विमानाला। तर खूपच स्पीडने विस्तारा एअरलाइन्सचं विमान धावपट्टीकडे गेलेलं आहे आणि आपण बघूया की अजून एक विमान विस्तारा एअरलाइन्सच्या मागे उडण्यासाठी तयार आहे। तर खरंच माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि नवीन जर चॅनलवर असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ते नक्की करा। तरच मला हे नवनवीन व्हिडिओ असे बनवण्याची प्रेरणा येईल आणि असेच नवनवीन अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर आपण बघू शकता अजून एक विमान धावपट्टीवर रांगेत उभं राहण्यासाठी येत आहे आणि हे विस्तारा एअरलाइन्सचं विमान बघू शकता किती मोठं विमान आहे विस्तारा एअरलाइन्स। तर मला वाटते अजून एक विमान लँडिंग करण्यासाठी येत आहे म्हणून या विमानाला सिग्नल दिलेलं। हो, खरंच एअर एशियाचं विमान लँडिंग करत आहे, आपण बघू शकता। लँडिंग केल्यानंतर ह्या विमानाने आपली चाल धरलेली आहे। अशा प्रकारे यशस्वीरित्या या विमानाने सुद्धा लँडिंग केलेली आहे, आपण बघूया। तर आता एका लँडिंग नंतर विस्तारा एअरलाइन्स पुढे सरकत आहे टेक ऑफसाठी, म्हणजे अर्थातच उड्डाण घेण्यासाठी। हे एवढं भलं मोठं विमान, त्याला जी थ्रस्ट पॉवर दिली जाते त्याच्यामुळे ते आकाशात सहज झेपावतं आणि खूप स्पीडने धावपट्टीवर धावत जाऊन ते आकाशात झेपावतं। बघूया आपण हे इंडिगोचे विमान आता विस्तारा एअरलाइन्सची जागा घेत आहे आणि त्याच्या मागोमाग 3 विमान आपल्याला लागलेले दिसत आहेत रनवेवर, एका मागोमाग एक असे हे विमानं लँडिंग आणि उड्डाण करत असतात। तर विस्तारा एअरलाइन्सने स्पीड पकडलेला आहे आणि आता थोड्या सेकंदात
ते आकाशात झेपावणार आहे. मित्रांनो, हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्हीसुद्धा माझ्यासाठी काहीतरी करावं असं मला इच्छा आहे की तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मलासुद्धा खूप आनंद होईल. माझे प्रेक्षक वर्ग वाढतील तेवढं मला खूप आनंद होईल. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता विमान आकाशात झेपावलेलं आहे. त्यानंतर आता इंडिगो विमान टर्न मारत आहे आणि मागे आपण बघू शकता विमानं कशी रांगेत उभे आहेत, एका मागोमाग एक. खूपच सुंदर नजारा आहे हा. बघण्यासाठी खूप आनंद होते, खूप प्रसन्न वाटते. इंडिगो विमान आता टेक ऑफ करते आणि धावपट्टीवर पावसाचं जे पाणी पडले ते धुरासारखं पाठीमागे फेकत आहे विमान इंजिनच्या पॉवरने. आणि विमान आता खूप स्पीडला गेलेलं आहे आणि धावपट्टीवरून आता काहीच सेकंदात आकाशात उड्डाण घेत. तर ते विमान गेल्यानंतर आता परत एकदा इंडिगोचं विमान वळण घेऊन रनवेकडे टेकऑफसाठी पुढे जात आहे. आपण बघू शकता खूपच सुंदर नजारा आहे हा. मित्रांनो, तुमच्यासाठीच मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कुठल्या शहरातून हा व्हिडिओ पाहतात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला समजेल माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या शहरांमध्ये पोचला आहे. तर आज आपल्याला फक्त इंडिगो आणि विस्तारा एअरलाइन्सच बघायला मिळालेले आहेत. तर कधी वेळ भेटला तर पुन्हा एकदा भले मोठे विमान पाहण्याची माझीसुद्धा इच्छा आहे. तर कधी जर योगायोग आला तर मी तोसुद्धा व्हिडिओ शूट करीन आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर विमान इंडिगोचं गेलेलं आहे धावपट्टीकडून आकाशात झेपावण्यासाठी. त्यानंतर पुन्हा एकदा इंडिगो विमान आता धावपट्टीकडे वळण घेत आहे टेक ऑफसाठी. आणि हे पुन्हा एकदा इंडिगोचंच विमान आलेलं आहे, ते सुद्धा टेक ऑफसाठी पुढे सरकत आहे. जशी रस्त्यावर वाहनांची ट्रॅफिक असते तशीच आकाशात सुद्धा विमानांची ट्रॅफिक असते आणि एका मागोमाग एक अशी विमानं उड्डाण करत असतात, टेक ऑफ करत असतात. आणि एक विमान लँड केलं, एक विमान उडालं, असं दिनक्रम 24 तास सुरू असतं. देशाविदेशातून माणसं या विमानांमधून ट्रॅव्हल करत असतात. आणि हाच आहे आपला मुंबईचा आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ. किती जवळून विमान पाहायला मिळते आपण बघू शकता. मला तर खूप आनंद झाला आहे इथे येऊन. बघा, विमान आकाशात झेपावलेलं आहे. जे आपल्या डोळ्यासमोर आता उभं आहे ते आकाशात झेपवताना किती छोटंसं वाटते, पण हाच विमान जमिनीवर उभे असेल तेव्हा किती मोठा वाटतो. आणि अजून वर गेल्यानंतर आकाशात फक्त आपल्याला लाईट चमकताना दिसतात. रात्री विमान पाहण्याचा सुद्धा खूप अनुभव वेगळाच असतो. हे विस्तारा एअरलाइन्सचं विमान लँडिंग करत आहे. एक टेक ऑफ, एक लँडिंग, एक टेक ऑफ, एक लँडिंग, असा दिनक्रम चालू असतो. खूपच सुंदर नजारा आहे. हे पहा विमान किती जवळून इंडिगोचं. खूपच चित्तथरारक अनुभव आहे. आणि हे सुद्धा विमान आता थोड्याच वेळात आकाशात झेपावणार आहे. तर तुम्ही बघा आपल्या डोळ्याच्या समोर लाईव्ह
माझा मित्र अवधेश सुद्धा माझ्यासोबत आहे, तो सुद्धा खुश आहे या स्पॉटवर येऊन. आणि हे आहे झरीमल हिल स्टेशन. आणि आपण बघू शकता किती जवळून विमानं पाहायला मिळत आहेत आणि मी सुद्धा याचा आनंद घेत आहे. हां, दाखव इकडेच दाखव. तर इंडिगोचं विमान टेक ऑफ करण्यासाठी रेडी आहे. मला वाटते अजून एक विमान लँडिंग करणार आहे म्हणून. अरे हां, आकाशा एअरलाइन्स. बघा किती मनाला प्रसन्न करणारा हे अनुभव आहे. आणि या वातावरणात येऊन मला तर खूप आनंद झालेला आहे. कधीच विमान एवढ्या जवळून बघितलं नव्हतं. ती माझी आज इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि मित्रांनो, आपण बघू शकता हे इंडिगोचं विमान. तर आता पॅसेंजर भरून आल्यानंतर ज्या रनवेला येतात विमानं, तो रनवे थोडा रिकामा वाटतो. आता अजून एक विमान लँडिंग करत आहे. जोपर्यंत सिग्नल मिळत नाही तोपर्यंत नवीन विमान आलेलं धावपट्टीकडे जात नाही आहे. ते सिग्नलला थांबलेलं असतं. जेव्हा त्यांचा सिग्नल येईल की पुढे सरकण्याचा, तेव्हाच ते विमान पुढे धावपट्टीकडे सरकतं. तर धावपट्टी आत्ता थोड्या वेळापूर्वी रिकामी होती, तर आता ती पुन्हा भरलेली आहे. आणि इंडिगोचं विमान पुन्हा एकदा लँडिंग करत आहे आणि विस्ताराचं विमान पुन्हा एकदा टेक ऑफसाठी रेडी आहे. आणि आपण बघू शकता 1, 2, 3 विमानं लाईनीत उभी आहेत रांगेत टेक ऑफसाठी. असं हे दिवसभर चालूच असतं कार्यक्रम. पुन्हा एकदा इंडिगोचं विमान आणि पाठीमागे परत 2 विमानं शिल्लक राहिली. तर बघू शकता किती जवळून हा अनुभव घेता आलेला आहे मला. आणि हाच अनुभव मी तुमच्यासोबत, माझ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करत आहे. आणि जर तुम्ही मला बघत असाल, मला ओळखत असाल, तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच शूट केलेला आहे आणि माझा अनुभव तुमच्याशी शेअर करण्यासाठी. तर व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. थँक्यू.